मध्ये आपले स्वागत। हिंगोलीत 9.69 लाख मतदारांची घरपोच पडताळणी। 30 जून पासून विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम। बीएलओ घरोघरी जाणार। भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यातील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर मोहिमेअंतर्गत 9,69,385 मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे। संविधानाच्या कलम 326 नुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी व्यक्ती भारताचा नागरिक असणे व 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे। मतदार भारतीय नागरिक असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी आयोगावर आहे। त्यासाठी देशात 2002-2004 नंतर प्रथमच एसआयआर मोहीम राबवली जात आहे। हिंगोलीत ही मोहीम 30 जून 2026 ते 7 ऑक्टोबर 2026 दरम्यान राबवली जाणार आहे। 1015 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांना आधीच माहिती भरलेले गणना प्रपत्र वाटप करतील। राजकीय पक्षांचे 1015 मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी बीएलए त्यांना सहकार्य करतील। 30 जून ते 29 जुलै 2026 बीएलओची घरोघरी भेट व प्रपत्र वाटप। 5 ऑगस्ट 2026 प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध। 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी। 7 ऑक्टोबर 2026 अंतिम मतदार यादी प्रसिद्ध। मतदारांना नवीन छायाचित्र व स्वतःचे किंवा आई वडील किंवा आजी आजोबांचे 2002-2004 मधील माहितीचे पुरावे द्यावे लागतील। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। A7 सर्वांना नमस्कार। मी जिल्हाधिकारी हिंगोली राहुल गुप्ता। आपल्या सर्व हिंगोलीकरांना हे आवाहन करू इच्छितो की आता आमच्या SIRचा कार्यक्रम म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ज्याच्यामध्ये जे आहे ते आपण मतदार यादी जे आहे तो रिवाईज करू लागलो। तो कार्यक्रम जे आहे तो 20 जून पासून जे आहे ते सुरू होणार आहे। त्या 20 जून चे पुढे आतापर्यंत आपल्याकडे जे आहे तो प्री SIR ॲक्टिव्हिटीज जे आहे तो झालेली होती। त्याच्यामध्ये आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद आम्हाला दिला आणि त्या अनुषंगाने जे आहे आतापर्यंत आम्ही 93% लोकांना त्यांच्या आईवडिलांबरोबर 2002ची मतदार यादी अनुषंगाने मॅप करू शकलो। परंतु आता सर्वांना हे माहिती राहिलं पाहिजे की 20 जूनच्या नंतर आपले जितके लोक राहिलेले असतील त्या अनुषंगाने जे आहे ते सर्व BLOज आपली परत सर्वांची घरोघरी भेटी देणार आहे। त्या अनुषंगाने जे कोणी राहिलं असतील त्यांनी जे आहे ते 2002 मधले जे त्यांचे पुरावे आहे मतदार यादींचे तो त्यांना सादर करावा आणि त्याचबरोबर ज्यांच्या मॅपिंग जे आहे तो चुकीचं झालं असतील, जसं उदाहरणतः तुमच्या नावाची चूक झाली असतील, वयाची चूक झाली असतील, ॲड्रेस चुकला असतील, दुसऱ्यांच्या नावावरती तुमच्या मॅपिंग झालेलं असतील, ते सर्व चूकच्या दुरुस्ती जे आहे ते तुम्ही आता करू शकतो। ही जी प्रक्रिया आहे तो लीगल प्रक्रिया आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या याच्यामध्ये सर्वांचा सहभाग होणं आवश्यक आहे। आपण सर्व कोणी याच्यामध्ये राहिला की मग आपल्याला जेव्हा आपली शेवटची मतदार यादी 7 ऑक्टोबरला प्रसिद्ध होतील त्यानंतर जे आहे ते आपल्याला ही प्रक्रिया करता येणार नाही। मग त्यामुळे जे आहे ही SIRची जी ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त सहभागी व्हावा आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये आपले सर्व जे वोटर आहे त्याच्यामध्ये आपल्या मतदारचे आपले अधिकार जे आहे ते आपला कायम राहतील। त्या अनुषंगाने जे आहे ह्या एक्सरसाइजमध्ये आपण मला मदती करावी। धन्यवाद।